तुमचा सरळ स्वभाव तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण करत आहे का? तुम्ही चांगले आहात म्हणूनच तुम्हाला त्रास होतोय का? तुमचं मौन तुमची कमजोरी बनतंय का? तुम्ही धर्म पाळता पण समोरचा खेळ खेळतोय का? तर ही कथा तुमच्यासाठीच आहे. ही कथा नीती शिकवणार नाही, ती आरसा दाखवणार आहे. इथे कोणाला देव राक्षस चांगला वाईट ठरवलं जाणार नाही. युद्ध नाही पण लढाई आहे. महाभारत नाही पण रोजचं कुरुक्षेत्र आहे. ऑफिस, घर, नातेसंबंध, समाज, आपण रोज लढतो पण शस्त्र बदलली आहेत. कुणाचीही एकसारखी नीती नाही. सगळे वेगवेगळ्या गुरुचे चेले आहेत. कुणी शकुनीचा शिष्य, षडयंत्र, छल, कपट सर्व करून भागून मी नाही त्यातला म्हणणारा, तर कुणी चाणक्याचा शिष्य, साम दाम दंडभेद वापरणारा, कुणी श्रीराम श्रीकृष्णांचा भक्त पण धार्मिक असल्याचा मुखवटा घालून लोकांना फसविणारा, तर कुणी शुक्राचार्यांचा शिष्य, ते शुक्राचार्य जे दैत्यांना आपली शक्ती दाखवून मोहात पाडणारे, देवतांविरुद्ध लढण्यासाठी दैत्यांना आपल्या बाजूने करणारे पण स्वतः युद्धात भाग न घेता स्वतःचा बचाव करणारे. मित्रांनो, हे कलियुग आहे जिथे पावलोपावली सर्व नीती खेळल्या जातात. मित्र देखील आपला फायदा उचलण्यासाठी पासे फेकत असतो. शत्रू आपल्याला अडचणीत टाकण्यासाठी जाळं विणत असतो. लांबचं तर सोडाच, आपल्या ऑफिसमध्ये सहकार्यांचे आणि घरातही सासू सुनेचे डावपेच सुरूच असतात. परिस्थिती कोणतीही असो, योग्य वेळी योग्य नीती वापरावी लागते. चुकीची नीती वापरली की योग्य माणूसही हरतो. यासाठी आज आपण एका अशा माणसाची कथा पाहणार आहोत जो चांगला आहे पण हरतोय. ही कथा देवांची नाही पण देवांनी दिलेल्या बुद्धीची आहे. आजची कथा एका युद्धाची नाही, ही एका प्रमोशनची आहे. रोहन नावाचा माणूस एका इंटरनॅशनल कंपनीत नोकरी करत होता. खूपच होतकरू, कष्टाळू आणि प्रामाणिक. पण हाच प्रामाणिकपणा, सरळ स्वभाव त्याच्या अंगाशी आला होता. त्याचं काम चांगलं होतं, अनुभवही होता. आउटडोअर काम पाहणे आणि मीटिंगचे प्लॅनिंग तो टाकायचा. पण बरीच वर्षे झाली तरी प्रमोशन काही मिळालं नव्हतं. त्याच्या हाताखालचे सहकारी प्रमोशन घेऊन पुढे निघून गेले पण रोहन जिथल्या तिथेच अडकला होता. कारण एकच होतं, रोहनला दुनियादारी समजत नव्हती. आजचा प्रश्न असा नाही की तुम्ही किती चांगले आहात आणि किती चांगल्या पद्धतीने काम करता. प्रश्न असा आहे, तुम्ही ज्या लोकांमध्ये जगता ते कोणत्या नीतीने जगत आहेत? ते लोक कामकाजात तरबेज नसूनही प्रमोशन घेऊन पुढे जात आहेत. त्याचं कारण एकच, ते डावपेच करण्यात पटाईत आहेत. यावेळी कंपनीत असिस्टंट मॅनेजरची पोस्ट रिकामी झाली होती. रोहनने ठरवलं कसंही करून यावेळी असिस्टंट मॅनेजरची पोस्ट हस्तगत करायची. पण कसं शक्य होईल? बरेच प्रतिस्पर्धक आहेत. विशेष प्रतिस्पर्धी मॅनेजरचा नातेवाईक आशिष आहे. असिस्टंट मॅनेजरची नियुक्ती मॅनेजरच्या शिफारशीवर आणि HRच्या प्रक्रियेतून होणार होती. म्हणजे असिस्टंट मॅनेजरचं पद मॅनेजरचा नातेवाईक आशिष बळकावणार हे स्पष्ट होतं. आणि तशी चर्चाही ऑफिसमध्ये रंगात आली होती. रोहनने काही वेळ विचार केला. त्याला त्याच्या पॉलिटिशियन मित्र माधवची आठवण झाली. रोहनने माधवची भेट घेतली आणि काय करावं असं विचारलं. माधवने सांगितलं, जे काही करायचं आहे ते तुलाच करायचं आहे. मी फक्त तुला काही नीती सांगणार आहे ज्या तुला आयुष्यभर कामाला येतील. कोणती नीती कुठे, कशी आणि कधी वापरायची हे तुला कळालं म्हणजे तू जिंकलासच समज. प्रथम आपण कृष्ण नीतीनुसार विचार करू. कृष्णाची नीती होती जशाच तसे. शत्रू जसा आहे त्याच भाषेत
त्याला उत्तर द्यायचं. श्रीकृष्ण आणि महाभारत ही कथा तुला माहीत असेलच, वेगळी सांगायची गरज नाही. तू योग्य आहेस म्हणून गप्प बसायचं नसतं. तू अधर्म करत नाहीयेस, पण कोणी तुझ्यावर अधर्म करत असेल तर तो थांबवणं ही कृष्ण नीती आहे. ही सूडनीती नाही, ही अन्याय थांबवण्याची नीती आहे. आता दुसरी चाणक्य नीती. साम, दाम, दंड, भेद. साम म्हणजे प्रेमाने व्यवस्थित समजावून तरीही काम होत नसेल तर दाम ही नीती. कुणाला खायला प्यायला घालून किंवा पैसे देऊन आपल्या बाजूने करणे म्हणजे दाम ही नीती होय. दंड म्हणजे कठोर कारवाई करणे आणि भेद म्हणजे शत्रूंच्या गटात आपापसात वाद किंवा भांडणे निर्माण करणे हे होय. आता तुला शकुनी नीती सांगतो. शकुनी नीती म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणे आणि समोरच्या व्यक्तीची कमजोरी ओळखणे. यात आपण जे काही करतो ते कुणाला दिसत नाही आणि समजूनही येत नाही. जसे की डायरेक्टरच्या म्हणण्यानुसार एखादा ॲक्टर ॲक्टिंग करतो, पडद्यावर ॲक्टर दिसतो पण करता करवीचा डायरेक्टर असतो, त्याप्रमाणे. आता चौथी नीती सांगतो. दैत्यगुरु शुक्राचार्यांची. शुक्राचार्यांचे देवतांशी वैर होते. देवतांचे वैरी दैत्य होते. आपल्या वैराच्या वैरी म्हणजे आपले मित्र ही त्यांची पहिली नीती. दुसरी नीती शक्ती प्रदर्शन. त्यांनी आपली शक्ती दैत्यांना दाखवून ही गोष्ट पटवून दिली की देवतांना हरवण्यासाठी आणि त्रिलोकांवर राज्य स्थापित करण्यासाठी मी तुमच्या किती उपयोगाचा आहे. त्यांच्या शक्ती पाहून दैत्यांनी त्यांना आपला गुरु मानले आणि इथेच दैत्य फसले. दैत्य देवतांशी युद्ध करून कायमचे त्यांचे शत्रू झाले. शुक्राचार्य मात्र अलिप्त राहिले. माधव रोहनला म्हणाला, मी तुला सर्व नीती समजावून सांगितली आहे. आता तू ठरव तुला कोणती नीती कोणाविरुद्ध कशी आणि कधी वापरायची. कारण तुला कितीही नीती माहीत असल्या तरी योग्य वेळी योग्य नीती वापरता आली पाहिजे. हे नीतिसूत्र आहे. मी तुला काय करायचं हे सांगू शकतो, पण असं केल्याने तू कायम माझ्यावर निर्भर राहशील आणि जर का तू स्वतःचं डोकं वापरशील तर तू कायमचा हुशार होशील. माधवने त्याला शुभेच्छा दिल्या. रोहनने खूप विचार केला. आपलं स्वप्न असिस्टंट मॅनेजरची खुर्ची, अनेक प्रतिस्पर्धक, पण मुख्य प्रतिस्पर्धी मॅनेजरचा नातेवाईक आशिष म्हणून आशिषला बाजूला करणे हे पहिले ध्येय. दुसरे ध्येय मॅनेजरला आपल्या बाजूने करणे. रोहनने सगळ्या नीती एक एक करून वापरण्याचा निर्णय घेतला. पहिली नीती कृष्ण नीती, जशास तसे सडेतोड उत्तर. दुसरी नीती चाणक्य नीती, साम, दाम, दंड, भेद. दुसऱ्या दिवशी रोहन कामावर गेला. कृष्णाप्रमाणे जशास तसे उत्तर देण्याचे ठरवून चाणक्याची नीती वापरली. त्याने प्रेमाने आशिषच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांना पार्टी देऊन आपल्या बाजूने केलं. शुक्र नीतीनुसार सर्वांना आश्वासन दिलं, मी असिस्टंट मॅनेजर झालो तर सर्वांचा पगार वाढवण्याची शिफारस करेन. सर्व स्टाफ रोहनच्या बाजूने झाला. रोहनच्या सहकाऱ्यांनी आशिषचं पितळ उघडं पाडलं. आशिषने केलेल्या अफरातफरी आणि हिशोबातील घोळ सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. आशिष आपोआप प्रतिस्पर्धेतून बाजूला झाला. येथे शकुनी नीती कामाला आली. रोहनने आपली बंदूक सहकाऱ्यांच्या खांद्यावर ठेवली होती. तो स्वतः पडद्यावर नव्हता, पडद्यावर त्याचे सहकारी होते. सर्व करून सावरून रोहन अलिप्त राहिला. आशिषला हे कळालं सुद्धा नाही ज्या सगळ्या गोष्टींमध्ये रोहनचा हात होता ते. तरीही अजून स्पर्धक बाकी होते, पण रोहनने विचार केला, दुसऱ्या स्पर्धकांशी लढण्यात वेळ वाया घालून अर्थ नाही. म्हणून तो थेट मॅनेजरला भेटला. त्याने मॅनेजरला सांगितलं, मीच आउटडोअर वर्क सांभाळतो आणि माझ्याकडेच सर्व मीटिंग प्लॅनिंगच्या फाईल्स आहेत. कंपनीसाठी एक मोठं प्रोजेक्ट माझ्या हातात आहे. जर तुम्ही प्रमोशन देत असाल तर मी हे प्रोजेक्ट
आपल्याच कंपनीला मिळवून देईन, अन्यथा मी दुसऱ्या कंपनीला हे प्रोजेक्ट देऊन तेथेच उच्च पदावर कार्यरत होईल. मोठं प्रोजेक्ट मिळते म्हटल्यावर मॅनेजर देखील खुश झाला. पण मॅनेजरला कळालंच नाही की हे दबाव तंत्र आहे जे शकुनीने दुर्योधनाला पुढे करून धृतराष्ट्राविरुद्ध वापरलं होतं. पुत्रमोह. त्याचप्रमाणे रोहनने एका मोठ्या प्रोजेक्टच्या मोहात मॅनेजरला पाडलं होतं. मॅनेजरने रोहनला स्वखुशीने असिस्टंट मॅनेजर पद बहाल केलं. पण आज रोहन असिस्टंट मॅनेजर नाही, तो मॅनेजर आहे त्या कंपनीचा. का व कसा तुम्ही विचार करू शकता. कंपनीत जराही हालचाल झाली की रोहनला आता लगेच कळतं कुणाच्या घरात कोणती डाळ शिजत आहे ते. पण आजही रोहन त्याचा मित्र माधवला विसरला नाही. आजही दोघे घनिष्ठ मित्र आहेत, श्रीकृष्ण अर्जुनाप्रमाणे. तर मित्रांनो, या कथेतून तुम्हाला कोणता बोध मिळाला ते कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. मराठी तत्वज्ञान बोधकथा या आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार.